मालेगाव महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मधून AIMIMचे उमेदवार मैदानात. प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभा रवींद्र बच्छाव, अमिना खातून अब्दुल अजीज, लुकमान अनीस अहमद आणि विशाल बाबूराव आहिरे हे रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवार प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत असून परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज व इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देत आहेत. प्रभागातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. हे सर्व उमेदवार समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आले आहेत. त्यामुळे प्रभागातील जनतेतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून AIMIMच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे. नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरून प्रभाग क्रमांक 4चा विकास साधण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून या ठिकाणी 4 उमेदवार पतंग या निशाणीवर निवडणूक लढत आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, प्रभाग क्रमांक 4 हा गेल्या 15 वर्षापासून हा शेख आसिफ साहेब, शेख रशीद साहेब, आता मुल्लाजी पण आहेत, तर हे काँग्रेस पार्टीकडनं 4 मधनं उमेदवारी करून निवडून आलेले होते. पण 15 वर्षापासून आजपर्यंत जर बघितलं तर जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये सायना आहे, दरेगाव आहे, देवीचा मळा आहे, पवारवाडी आहे, अजून भरपूर काही वस्ती आहे ज्याची लोकसंख्या जी आहे तर ती करीबन 23,000च्या आत बाहेर आहे. परंतु आम्ही आता फिरत असताना आम्हाला जे काही लक्षात आलं तर कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा 15 वर्षात उपलब्ध करून दिली गेलेली नाही. आम्ही ह्या 4ही उमेदवार आणि मौलाना मुफ्ती साहेब ज्यांच्या ताकद वाढवण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी ज्या पद्धतीने आता आमच्या सायना बुद्रुक मधनं आम्ही येतो, सायना बुद्रुक मधनं विशाल बाबूराव आहिरे आणि प्रतिभाताई रवींद्र बच्छाव हे 2 उमेदवार आहेत. देवीच्या मळ्यातनं मुल्लाजी आहेत आणि आपले लुकमानबाई आहेत. तर सायन्यामध्ये आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य उपकेंद्र आहे. गेल्या 15 वर्षापासून नागरी उपकेंद्र जे आहे त्याच्यामध्ये कुठलीही नागरी सुविधा आजपर्यंत मिळालेली नाही आणि त्याच्यासाठी आम्ही प्रभाग क्रमांक 4 चे जे आरोग्य अधिकारी आहे, तसेच मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहे, त्याच्यानंतर आयुक्त साहेब आहेत, यांना वारंवार आम्ही सांगून सुद्धा तिथलं जे आरोग्य केंद्र आहे ते अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. तर आम्हाला ह्या प्रभागाचा आरोग्याचा विषय असतील, लाईटचा विषय असतील, शौचालयाचा विषय असतील, रस्त्यांचा विषय असतील, पाणीचा विषय असतील आणि त्याच्यासाठी आम्ही मुफ्ती साहेबांचा हात बळकट करण्यासाठी या 4ही उमेदवारांना पतंग या निशाणी समोर मतदान करण्याचं लोकांना आवाहन करत आहोत. भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? प्रभाग क्रमांक 4 मालेगाव प्रभाग क्रमांक 4च नाही तर पूर्ण वार्ड जेवढे असतील मुस्लिम एरियांमध्ये तेवढ्यांना सर्वांना एकच आवाहन करतो मी की MIM पार्टीला तुम्ही भरभरून मतदान करा. तुमच्या ज्या पण काही मूलभूत गरजा असतील, पाणीची सुविधा, लाईट, गटार, रोड, ह्या आणि हक्काने तुमचा हा प्रश्न तुमच्या कोणीतरी हक्काचा माणूस महानगरपालिकेत पोहोचेल, जेणेकरून तुम्हाला त्याच्या मार्गदर्शनाने किंवा त्याला सांगता येईल की आमचं हे काम अडकलंय, तुम्ही करा. घरपट्टीचा इश्यू आहे, नळपट्टीचा इश्यू आहे, या सर्व गोष्टींसाठी कृपया तुम्ही आम्हाला मतदान करा, भरभरून करा. आम्हालाच नाही तर MIM पार्टी मालेगाव जिथेही कानाकोपऱ्याला असेल त्या पूर्ण MIM पार्टीला भरभरून मतदान करा. एवढीच मी विनंती करतो मतदान राजांकडे. बस एवढं आव्हान करतो की तुम्ही भरभरून मतदान करा. येत्या 15 तारखेला वार गुरुवार आहे, सकाळी सर्वांनी लवकरात लवकर मतदान करा. कारण आपल्या मालेगावात बोगस वोटिंग टाकायचा जास्त प्रयत्न राहतो. कारण आमच्या सायना बुद्रुक गावातून 3300 मतदानाचा बूथ म्हणजे घडीभर 3292 हा ट्रान्सफर केला गेला होता. विधानसभेला आमच्या गावात मतदान झालं, लोकसभेला आमच्या गावात मतदान झालं. पण आता या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठेतरी कट रचून आमचं पूर्ण मतदान मालेगावात 1000 खोलीत टाकण्यात आलं होतं. आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी जाऊन धरणं आंदोलन करून ते मतदान
3 बूथ त्यांनी आमच्या गावी वापस केले, 2450 मतदान. एक बूथ त्यांनी प्लॅन नुसार तिथंच राहू दिलं, अल अलहरा म्हणून स्कूल आहे दरेगावला, तिथं राहू दिलं. त्याच्यासाठी अरविंद भाऊ मगरे, अशोक शिंदे, नंदू सावंत, दादाजी भाऊ, आपले रवी भाऊ, मी स्वतः विशाल बाबूराव आयरे, मुल्लाजी, लुकमान भाई आणि रात्रंदिवस तिथं ठिया मांडून बसलो की आमचा बूथ आमच्या गावातच लागला पाहिजे. आता गव्हर्नमेंटचा नवीन GR आला होता मतदान निवडणूक आयोगाचा की आम्ही एक बूथला फक्त 850 मतदान करू आणि आधी तिथं 1050 होत होतं. मग त्यांनी डोकं वापरून नाही काम केलं की 850 करतोय तर त्या बूथ मधलं उरलेलं मतदान कुठे करायचं. त्यांनी ते सर्व मतदान उचलून दुसऱ्या वार्डामध्ये टाकून दिलं किंवा दुसऱ्या म्हणजे आमच्या गावातनं साधारणतः त्या गोष्टीला 6 किलोमीटर अंतर पडत होतं जिथं मतदान करायचं होतं तिथं. आणि आमच्या गावातून येताना मालेगावला त्या मतदान केंद्रावर ब्रिजचं काम चालू होतं, ट्रॅफिक लागते वेळोवेळी. मतदान निवडणूक आयोग वेळोवेळी संदेश देतं की बुवा मतदान राजा जागृत व्हा, मतदान करा, मतदान वाढवा आणि कुठेतरी कट रचून आमचंच मतदान आम्हाला न पडो म्हणून कुठेतरी कट रचून त्यांनी प्रयत्न केला होता. पण ते आम्ही हाणून मोडलं सर्वांच्या सहकार्याने आणि आंदोलन केलं आणि निवडणूक आयोग साहेब, आयुक्त साहेब, तहसीलदार साहेब यांनी आम्हाला मदत करून ते बूथ आमच्या गावात वापस केले. याच्या बदला ते पण धन्यवाद करतो. आणि येत्या 15 तारखेला सर्वांना विनंती आहे की तुम्ही भरभरून मतदान करा, बस एवढी विनंती. भाऊ, प्रभाग क्रमांक 4 मधून आपण या ठिकाणी निवडणूक लढवत आहात. आपल्याला या ठिकाणी प्रचाराला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? आम्ही मालेगाव महानगरपालिका प्रभाग 4 येथून 4 जण MIM पक्षाने उमेदवारी आम्हाला दिलेली आहे आणि प्रचार करत असताना आम्हाला खूप प्रतिसाद भरभरून मिळत आहे. पण नाराजगी एवढीच होते आमची की आम्ही ज्या वार्डात जातोय 20 वर्षापासून कॉर्पोरेशन ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी कुठलाही विकास न केल्यामुळे लोकांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला नर्वस फील होते की ते आमच्याकडे जेव्हा आम्ही जातो तर ते आशाने बघता की हे लोक आमच्या दरवाज्यावरनं जात आहेत. एक त्यांच्यात उम्मीद जागते की बाबा हे आमच्यासाठी काहीतरी करतील. पण त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव येतात की जे पण कोणी येतं मतदान मागण्यासाठी ते फक्त आशेच गाजर दाखवून निघून जातात. 5 वर्षे फिरून पाहत नाही. आता 20 वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होती, आता इस्लाम पक्ष ज्यांचा आहे आसिफ शेख साहेब ते म्हणून त्यांच्या ताब्यात 20 वर्षापासून नगरपालिका आहे. पण आम्ही ज्या वार्डातून प्रभाग क्रमांक 4 मधून फिरत आहोत एवढी कच्ची वस्ती आहे की तिथं चालायला अजून रस्ते नाहीत, नालींमधून पाणी निघत नाही, गल्लींमध्ये पाणी खेळतं, लहान लहान लेकरं बाळं तिथं चिखलामध्ये फिरतात. ती दुर्दशा, ती अवस्था पाहून असं कुठेतरी वाटतं की भगवंत एवढी वस्तू आपल्या हातात जर दिली असती तर ती आपण हातानेच केली असती, ना कुठं प्रशासनचा निधी वापरला असता ना कुठून. भगवंताने जर आम्हाला एवढं काही सक्षम बनवलं असतं पैशा टक्क्याने तर ती वस्तू आम्ही घरातून करून दिली असती. पण काहीतरी लिमिट असतं, 2 पैशाची परिस्थिती डाऊन असते त्या संदर्भात. आणि सगळे म्हणजे आता आमच्या पॅनलमध्ये लुकमान अनिस भाई म्हणून त्यांनी कुठल्याही पदावर नसताना त्यांच्या पवारवाडी वार्डात पवारवाडी पट्ट्यात इतकं काही सुंदर काम केलंय. मुफ्ती साहेब MLA होते, त्यांच्याच पार्टीतनं ते आम्ही उमेदवारी करत आहोत. त्यांनी त्यांच्या मदतीतून तिथे अंडरग्राऊंड गटर केले, रस्ते केले आणि राहिलेली बात मुल्लाजी आहेत त्यांना जो काही शॉर्टकट निधी त्यांनी दिला किंवा ज्या योजना दिल्या त्यांच्यातून त्यांनी अवकळ्या पावकळ्या करून इथं रस्ता गडरी त्यांच्या तर जेवढं झालं शक्य तेवढं त्यांनी करून मोकळे झाले. पण कुठेतरी बंधन होतं, दुसऱ्या जागेवर निधी वापरला गेला त्यांना काम करण्याचं बंधन दिलं गेलं. तर ते पण कंटाळून दुसऱ्या MIM पार्टीमध्ये आले, त्या पार्टीला सोडून. का? हातामध्ये पूर्ण सत्ता आली पण काम करायला कुठेतरी बंधन निर्माण केलं जातं की नाही करायचं, दुसरीकडे निधी वापरायचा. त्या अनुषंगाने त्यांनी पार्टी चेंज केली आणि ते नवीनच उमेदवार आहोत. आमच्या इथं एकदम चांगली अवस्था आहे. आमच्या इथं नगरपालिका गाव जाऊनही काही फायदा होत नाही. एक नगरसेवक म्हणून कोणी एक झाड पण लावायला येत नाही, ना कुठली सुविधा येत नाही. घरपट्टी पाणीपट्टी बरोबर वसुलली जाते टाइम टू टाइम. आणि पहिली अशी अवस्था आमच्या गावाचं बस स्टँड आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की तिथे एकदम म्हणजे खड्डे आहेत, नाले आहेत, गटारीतनं पाणी निघत नाही, पावसाळ्यात पाणी साचतं. अशा अनेक समस्यांना कंटाळून आम्ही MIM पार्टीचे तिकीट घेऊन उमेदवारी करण्यासाठी सक्षम झालो. आम्हाला कुठल्याही स्तराला जावं लागेल, कोणाचा पाय धरावा लागेल, कोणाच्या रावण्या कराव्या लागतील,
तरीच चालेल, पण आम्ही आमच्या गावाचा आमच्या वार्डाचा विकास करण्यासाठी ह्या पार्टीतनं तिकीट घेऊन आणि उमेदवारी करत आहोत. आमच्या इथून 2 कॅन्डिडेट आहे. मी विशाल बाबूराव आयरे आणि प्रतिभा रवींद्र बच्चाव, रविभाऊंची वाईफ, आणि लुकमान भाई आणि अजिज मुल्ला साहेब देवीचा माळा, असे सर्व मिळून आम्ही MIM पक्षाची उमेदवारी करत आहोत. भैया प्रभाग क्रमांक 4 में से आप यहाँ पे इलेक्शन लड़ रहे हो, आप युवक होने के वास्ते यहाँ पे प्रभाग क्रमांक 4 में क्या करना चाहेंगे? तो हम लोग तो कारोबारी लोग हैं, मगर वार्ड की परिस्थिति देखकर तो 15 सालों से जिन लोगों के हाथ में वार्ड था, उनका मेयर भी था, और उन्होंने कुछ ऐसा खातिर खा तवज्जो दी नहीं वार्ड में, जिससे आवाम बहुत परेशान है. उनका दुख दर्द देख कर हम लोग ये इलेक्शन लड़ने के लिए मैदान में उतरे. हम कुछ पद पर न रहते हुए यहाँ आमदार मुफ्ती साहब, जिनका यहाँ पे कोई कारपोरेटर आज तक 15 साल तक था भी नहीं, फिर भी उनसे हम निधि लेकर इनके वार्ड में काम किए, और ये वार्ड में काम करने के बाद असेंबली में उनको बहुत अच्छा रिजल्ट मिला. यहाँ से लोग देख के, उनका काम को देख के खुश होते हुए लोगों ने ये इच्छा जताई कि अरे हम कुछ हमने इनसे इनके कारपोरेटर यहाँ से चुन कर नहीं है, उनके बाद भी उन्होंने हमारे अपने वार्ड में बहुत सारा काम किया. उसको देखते हुए असेंबली में मुफ्ती साहब का उन्होंने बहुत ज्यादा वोटों से यहाँ नवाजा भी उनको. और अभी जो फिलहाल परिस्थिति है वार्ड की, आप जो बड़े बड़े रोड है मुफ्ती साहब ने तो बनवा दिए, जो छोटे छोटे रोड है, नाले है, गली है, वो अभी बाकी है. उसको देखते हुए हम लोगों ने ये इरादा किया कि हम वार्ड में उतरेंगे, इलेक्शन लड़ेंगे और इंशाल्लाह अच्छे से अच्छा काम कर देंगे वार्ड में. भैया आप एक युवक होने के नाते यहाँ प्रभाग क्रमांक युवक और महिलाओं के वास्ते अब क्या करना है, क्या कहेंगे? पहली बात तो देखो, यहाँ पे ना कोई महिला के लिए सोचता है, ना कोई युवक के बारे में सोचता है. हमारे सब गरीब बस्ती है, यहाँ पे बच्चे 10वीं पढ़ लेते हैं तो बस उनकी माँ बाप को फिक्र रहती है कि मेरा बच्चा कहाँ जाएगा, खाने कमाए, कौन से कारखाने में काम करेगा, कौन से कारखाने में मजदूरी करेगा. कोई तालीम के बारे में नहीं सोचता है. हमारी माँ बहनें भी यहाँ पे कोई इमली फोड़ के, कोई टोपी बीन के, इन्हें सब अपना गुजारा कर रही है. कभी ये लोग कभी इनके रोजगार के बारे में नहीं सोचे. हम लोग इंशाल्लाह इनके रोजगार के बारे में भी सोचेंगे, और जो युवक है उनको पढ़ाई के बारे में सोचेंगे. जब तक के तालीम आएंगी नहीं, यहाँ से जाहिलियत जाएंगी नहीं. और ये लोग वही माहौल बना के रखे कि लोग को जाहिल बनाएंगे तो कम से कम हमारे पीछे भागेंगे. हम उनको नशे के आदी बनाएंगे, हम उनसे दादागिरी करवाएंगे. लोग यही अनपढ़ आदमी ये सब काम करता है. हम ये सोचेंगे कि अच्छा माशरा बने, लोग तालीम से जुड़े, लोग तालीम हासिल करेंगे तो अच्छे बुरे की उनको तमीज हो जाएंगी, वो लोग खुद माशरे में एक अच्छा बुरा इंसान चुन के देंगे. इसीलिए हम फील्ड में रहे कि औरतों को रोजगार भी देंगे, घर में बैठे मेरी माँ बहनों को और नौजवानों को तालीम के रोजगार देंगे.